पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमित शहांच्या भेटीसाठी आग्रही आहेत। भेटीला आलेले कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांची भेट घ्यायची होती। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर बस स्थानकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन। कर्नाटकमध्ये एसटीच्या बस चालकाला काळं फासल्याचं पडसाद उमटले। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। केंद्रावर 15 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं 6 जण परीक्षेला मुकलेत। नागपूर अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठीच्या परीक्षेतला हा प्रकार आहे। परीक्षेत बसू न दिल्यानं महिला उमेदवारांची नाराजी आहे। गोंदियामध्ये मराठीच्या पेपरला 227 विद्यार्थ्यांची दांडी। तालुक्यातील 98 केंद्रावर कुठेही कॉपीचा प्रकार घडलेला नाहीये। कॉपीमुक्त परीक्षेसाठी विविध पथकांची नियुक्ती। साताराच्या जावळी तालुक्यामधील महू हातघेरे धरणाचं आता काम 28 वर्षांपासून अपूर्णच आहे। धरणाच्या पाण्यामध्ये जलपर्यटन सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण। बुलढाणा शहरामध्ये तब्बल 8 दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत। जिल्ह्यामधील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, तरीही शहरात पाणी टंचाई आहे। जालन्यातील कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पाला गळती। लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली। पाटबंधारे विभागानं तात्काळ दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी आहे। जालना जिल्ह्यामधील 64 पैकी 15 प्रकल्पांमध्ये पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे। उर्वरित मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 35% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं पाणी टंचाईच्या झळा। भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाची वॉश आऊट चाचणी, तर शहराला उन्हाळ्यात देखील शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे। सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यात पूर्व भागामध्ये सध्या फेब्रुवारी महिन्यामध्येच पाणी टंचाई आणि धुळदेव परिसरामध्ये प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा, टँकर वाढवून देण्याची मागणी आहे। धाराशिव सोयाबीन आणि कापूस पिकासाठी भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढा। जाहीरनाम्यामधील आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा आहे। 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार। साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे। कोल्हापूर विभागामध्ये 20 लाख क्विंटल साखर उत्पादन। यंदाही होळीला रेशन धान्यासोबत साडी मिळणार आहे। जळगावमध्ये 44,160 महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे। होळी सणानिमित्त वाशिममध्ये महिलांना मोफत साडी मिळणार आहे। पुरवठा विभागाच्या माध्यमातून 50,242 महिलांना लाभ मिळेल। साडीचा दर्जा चांगला असावा, महिलांची मागणी आहे। तळोजामधील नागरिक प्रदूषणामुळे हैराण झालेत। वारंवार तक्रारी करूनही प्रदूषणी समस्या आहे आणि अधिकाऱ्यांकडूनच कारवाई केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून वॉर रूमची स्थापना। विकास कामांना गती देण्यासाठी वॉर रूम स्थापन। दर महिन्यामध्ये 2 दिवस वॉर रूममध्ये बैठक होणार आहे। अंबरनाथमध्ये तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य। नदी कचरामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांकडून नदी स्वच्छतेची मोहीम। स्वच्छता मोहिमेमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचा देखील सहभाग। नांदेडच्या अर्धापूरमध्ये रोजगार मेळाव्याला बेरोजगारांची प्रचंड गर्दी झाली। आमदार श्रीजया चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये 4,000 तरुणांनी नोंद केली। अमरावतीमध्ये रवी राणांकडून क्रिकेट सामन्यांचं आयोजन। क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। हिंदूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड। महंत सुधीरदास महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकमधल्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेला आहे। तर अनिकेत शास्त्रींच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराची पुनर्बांधणी होणार। देवीच्या मुख्य मंदिराची नव्यानं बांधणी होणार आहे। 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येईल। शिर्डीत परवानाधारक रिक्षाचालकांना रिक्षा चालवता येणार आहे। चालकाकडे ड्रेस बॅच बिल असणं बंधनकारक आहे। शिर्डी वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांना सूचना। नीरा ते बारामती एसटी तिकिटांच्या दरामध्ये तफावत, प्रवाशांचा आरोप आहे। तर तातडीनं दुरुस्ती केली जाईल, बारामती आगार प्रमुखांची माहिती। लातूर जिल्ह्यातल्या मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा भाग जीर्ण होऊन कोसळलाय। नवीन इमारतीसाठी 25 कोटींचा निधी मंजूर, पण कामाला अजूनही सुरुवात नाहीये। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय। पुण्याच्या कोथरूडमध्ये जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराकडून वाहनांची तोडफोड। आता जयनगर भवानीनगरमधल्या रहिवाशांचा हा दावा आहे आणि तर कोणतीही तोडफोड झाली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे।
धुळे शहरामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह 3 तरुणी आणि 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत. हिंगोलीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे कापून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला आग लागली. वीज पुरवठा तात्काळ खंडित केल्यानं आग आटोक्यात. जळगावच्या यावलमध्ये अल्पवयीन मुलींसोबत वृद्धाकडून अश्लील कृत्य. यावल पोलिसात गुन्हा दाखल, वृद्धाला अटक झाली आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये स्कूल बस चालकाकडून मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय. नराधमाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा. गोंदियाच्या तिरोडाचे वनपरीक्षक अधिकारी RG मून यांच्यासह अन्य 2 क्षेत्र सहाय्यकांचं निलंबन. रोपणच्या कामामध्ये अनियमितता आणि शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. सोलापूरमध्ये शेअर बाजारामध्ये मोठा परताव्याचा आमिष दाखवून तब्बल 15 कोटींची फसवणूक. 124 गुंतवणूकदारांची 15 कोटींची फसवणूक. निवृत्त पुलपैलवान या नावाच्या आरोपीला अटक झालेली आहे. या आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातल्या मावळमध्ये 40 लाखांच्या खंडणी प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी 3घांना अटक झाली, मात्र अजून एक फरार आहे. गुजरातच्या साई भक्ताचा चोरी गेलेला लाखो रुपयांचा ऐवज सापडलाय. साई भक्ताकडून पोलिसांचे आभार. इंदापूरमध्ये नाव्ही गावच्या शिवारामध्ये सापडली अफूची झाडं. 27,56,000 किमतीची सुमारे 883 किलो झाडं जप्त झाली आहेत. एका महिलेसह 2घांना पोलिसांनी. हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी नागपूर शहरामध्ये पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून उपक्रमाला सुरुवात. अनाथ बालकांना उद्योजक विजयकुमार सेठी यांनी घडवली आहे हेलिकॉप्टरची सफर. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी फॅक्टरी इथल्या निवासी उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोरगरीब अनाथ मुलांना हेलिकॉप्टरची सफर त्यांनी घडवली आहे. परभणीमध्ये महिला बचत गट आणि महिला गृह उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रदर्शनाचं आयोजन. गुरुकुल डॉक्टर इंद्रमणींच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन. कोल्हापूरमध्ये भीमा कृषी पशु प्रदर्शनाला सुरुवात. अत्याधुनिक शेतीची निगडीत 500हून अधिक स्टॉल प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत. 150 टन वजनाचा रेडा पाहण्यासाठी गर्दी होते. कोकणामधील प्रसिद्ध अंगणेवाडीमधील यात्रेला आजपासून सुरुवात. भराडी देवीच्या या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होते. तर महायुतीचे काही नेते आज महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. खबरदारी म्हणून मंदिर परिसरामध्येच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंगणेवाडीमधील भराडी देवीच्या यात्रोत्सवावर 44 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठीच पोलिसांकडून मोठी खबरदारी. वर्ध्याच्या कारंजामध्ये शंकरपड कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं बैलजोड्या सहभागी झाल्यात. आमदार मनीषा कायंदे, आमदार सुमित वानखेडेंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालंय. शिरूरच्या पिंपरी मधुमालामध्ये सोमेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न झालेला आहे. लेझिम पथक आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये कलश मिरवणूक. इंदापूर शहराचा ग्रामदैवत असणाऱ्या श्री इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेस प्रारंभ. 27 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा असून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत. रथ प्रदक्षिणा, अनेक सांस्कृतिक उपक्रम हे यात्रेचं वैशिष्ट्य आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गजानन महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. वारकरी संप्रदाय पालखी सोहळ्यामध्ये सहभागी.